नगरची मातब्बार खेळाडूंची फळी. चला सामना चालू करा लवकर. सुशांता मनादा दोघांना विनंती, आज आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत. काल आपल्याला त्रास झाला होता, बराच उशीर झाला होता, पण आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस, तिसरा दिवस अण्णा चषक 2024चा. तर आज वेळेत आपल्या सर्व सामने संपवायचे आणि इथून पुढील संघांना देखील सूचना आहे की आपण जरा जरी विलंब, जरा जरी वेळ खर्च केला तर तो आपल्याला महाग पडणार आहे 4 रनांच्या स्वरूपामध्ये. तर चला सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन मारा करतोय तो म्हणजे कैलास, आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले ते म्हणजे सोनू आणि शोएब. चला पण पाहतोय प्रतीक्षा नगर मधील एक नावाजलेली खेळाडूंची खेळी, तो म्हणजे मोहन, जो गोलंदाजीसाठी मानला जातो, माझा क्लास स्टुडंट. त्यानंतर भाऊ, त्यानंतर प्रणय. किपिंग करताना स्वतः आपल्याला पाहायला मिळतंय ते धनंजय दादा. क्या बात आहे. 3 दिवस अंपायर्सच्या भूमिकेत असलेले धनंजय दादा आता आपल्याला मैदानात किपिंग करताना पाहायला मिळत आहेत. पहिला षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झालाय तो कैलास. क्या बात आहे. चांगली उसळी, चांगली फिरकी मिळते. खूपच घातकी गोलंदाजी, एकदम तेज तर्रार स्वागत केलंय सोनूचं कैलासने. तर पहिल्या चेंडूमध्ये 22च्या म्हणजे लेग 22च्या स्वरूपात का होईना ती एका धावेने धाव फलकाला सुरुवात होते. नक्कीच या सामन्याला अनुभवी असे पंच इथे लाभलेले आहेत. तर कोणताही अन्याय आपल्या प्रदर्शनावर होणार नाहीये याची आपण खात्री बाळगायची. कोणतेही आपण निसंकोच होऊन आपण खेळायचंय. गेले 3 दिवस हेच पंच आपल्याला पाहायला मिळतात. गेले 3 दिवस 6 ते 8 तास मन्यादादा आपला सेम अंपायरिंगच्या भूमिकेत 3 दिवस सलग पाहायला मिळतात. एकदा मन्यादादासाठी टाळ्या वाजवा प्रथम तर. धन्यवाद मन्यादा. असंच या अण्णा चषक 2024 आणि येणाऱ्या अनेक अण्णा चषकावरती आपलं असंच प्रेम निरंतर राहू द्या. ओ घातकी फिरकी, चेंडू पडलेला दिल्लीमध्ये, आला मुंबईमध्ये, आणि नको त्या ठिकाणी धडकी घेत चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. धावफलक हळूहळू का होईना ते पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 2 धावा. डेलिब्रेट होता, त्यामुळे आताचा रन काउंट केला जाणार नाही. 1 धाव. नक्कीच नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा जसं मी उल्लेख केला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, पायाचा सहारा घेत आतापर्यंत रन होत आहेत. बॅटने थोडासा आराम घेतलाय. बॅटची कुठली कडा नाहीये, बॅटचा कुठलाही संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या झाली ती 2 धावा. थोडासा गोंधळलेलं होईना, पण थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे म्हणता येईल. तसं म्हटलं जातं विशालभाई, एकाचं काम नाही जिंकायचं. जशी आपली संघटना काम करते, वाहतूक सेना, साजिद भाई, विशाल भाई और भी जैसे नाम है, मैं जानकार नहीं हूँ उतना, पर अपने को पता है की आज वाहतूक सेना काय काम करते आणि कशा प्रकारे, आणि आजच नव्हे तर गेले कित्येक वर्ष काम करत आली आहे. आणि एकाचं काम नाहीये जिंकायचं. फलंदाज, गोलंदाज, यष्टी रक्षक आणि सर्वांच्या सहाय्यानेच आपल्याला जिंकता येतं. जसा मी उल्लेख केला की अजूनही बॅटचा कोणता संपर्क नाही, पण 22च्या स्वरूपात का होईना पण बॅट आहे का 22च्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावांवरती. क्या बात आहे. चांगली गती, चांगली फिरकी. जर ही फिरकी आवडली असेल तर टाळ्या, प्रेक्षकांकडून टाळ्या आल्या पाहिजे. बघा, खेळाडू हा भुकेलेला असतो ते म्हणजे तुमच्या प्रोत्साहनाचा, तुमच्या कौतुकेचा. आणि जर कौतुक असंच होत राहिलं तर नक्कीच आपल्याला वेगळे आविष्कार, वेगळे चमत्कार तिथे पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू कैलास याचा सामना करतोय तो सोनू.
पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाहीये. स्वर चेंडू, एक धाव खर्च केलीये पण गडी सोनू नावाचा पुन्हा एकदा टेंट मध्ये पाठवलाय. धाव संख्या आता जाऊन स्थिरावली आहे ती फक्त 4 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही DWCC या संघाला 25 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 25 धावा. तर पुढील षटक, जसं मी मगाशी उल्लेख केला की या खेळपट्टीचा कलाकार म्हणजे ज्याने ही खेळपट्टी घडवली तो सिद्धेश म्हणजेच प्रतीक्षा नगरचा स्थानिक खेळाडू भाऊ आलाय. एकदा टाळ्या वाजवा त्याच्या मेहनतीसाठी. आज आपण ही खेळपट्टी पाहतोय, आज हे आपण टुर्नामेंट हे आयोजन पाहतोय, ही चांगली खेळपट्टी ती पाहतोय. तो गेले 7 ते 10 दिवस सातत्याने मेहनत करतोय या खेळपट्टीवरती. आणि मित्रांनो, इतकं सोपं नसतं खेळपट्टी बनवणं. योग्य फ्लॅट त्याला दिशा देणं, कुठलाही प्रकारचा तिथं गोंधळ होऊ नये. कारण की जर 1 लाखापर्यंत कॅश पारितोषिक आहे आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी अण्णा चषक टुर्नामेंट प्रतीक्षा नगरची, त्याची खेळपट्टी कशी असावी ते ठरवलं ते म्हणजे आपल्या सिद्धेशने. तर तो स्वतः आता उतरलाय मैदानात. चेंडू घेतलाय हातात आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे आपला भाऊ. थांबून खेळलाय पॉइंटच्या दिशेने घोषित क्षेत्रात. 1 धाव नक्कीच आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली ती आतापर्यंत 7. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, पायाचा स्पर्श घेत पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. धाव संख्या झाली ती 8. आणि हा जो फलंदाज हरीच जसा धावपट्टीवर आले तशी धाव फलकाला चालना मिळाली. स्कोररचं थोडंसं काम वाढलंय. प्रति चेंडूला प्रत्येक रन तिथे जोडला जातोय. धाव संख्या हळूहळू का होईना संत गतीने, स्तब्ध गतीने ध्येयाकडे, आपल्या उद्दिष्टाकडे वळते. आता जिंकण्यासाठी 15 चेंडूंच्या अखेरीस 21 धावांची गरज. क्या बात आहे, चांगला फटका. जो आवाज, जसं म्हणतात ना की संगीत क्षेत्रात प्रेक्षक दिवाने असतात ते एक सुरेख गोड आवाजाचे, पण क्रिकेट रसिक एकाच आवाजाच्या प्रेमात पडतात ते म्हणजे मिडल ऑफ द बॅट. तसा मिडल ऑफ द बॅटचा आवाज तिथे पाहायला मिळाला. घोषित क्षेत्रात चेंडू. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. चांगली फिरकी, चांगलं कनेक्शन, थांबून खेळलाय, कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये हॅरिस आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या आता झाली आहे ती 10 धावा. शेवटचा चेंडू. आतापर्यंत फक्त 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 13 चेंडूच्या अखेरीस 19 धावांची गरज. आहा, चांगला फटका. गोंधळलेला असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. छोट्या छोट्या गोष्टी असतात. योग्य टायमिंग, क्रिकेटमध्ये टायमिंग खूप महत्वाचं. क्रिकेटच काय, आपल्या नॉर्मल लाईफमध्ये देखील टायमिंग महत्वाचं आहे. काही मिनिटं आपण उशीर झालो तर ट्रेन सुटते, काही मिनिटं उशीर झालो तर आपली भरतीची सीट देखील सुटते मित्र. आणि काही सेकंद जरी उशीर झाला तर एखाद्या आजारी असलेल्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. तर टायमिंगचं किती महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आपल्याला दिसून येतं. तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. जसं मी म्हटलं की हॅरिसने थोडं स्कोररचं काम वाढवलं. स्कोरर थोडा रिलॅक्स करत होता, पण हॅरिस आला, त्याने सांगितलं स्कोरर आता ऍक्टिव्ह राहा. 1-1 धावा मी धाव फलकावरती लगावणार. धावसंख्या झाली ती 11 धावांच्या खर्च करत 1 गडी फक्त तंबूत पाठवलाय 2 षटकांच्या अखेरीस.
स्वर चेंडूने सुरुवात करतो तो म्हणजे मोहन. मोहन मोहन माझा बालपणीचा मित्र आहे. पुन्हा एकदा स्वर चेंडू, गोंधळलेली गोलंदाजी करतोय मोहन. प्रतीक्षा नगर मधील नामवंत आणि खरंच मातब्बार गोलंदाज म्हणजे मोहन. फक्त बॉक्स क्रिकेट खेळतो आणि फक्त गोलंदाजी करतो. तर तो उतरला आता तिसरं षटक घेऊन. जिंकण्यासाठी 12 चेंडूच्या अखेरीस 17 धावांची गरज. बारा चेंडू मध्ये 17 धावांची गरज. ठीक आहे 2 मिनिटं. यस 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 आय टेक माय वर्ड्स बॅक. जिंकण्यासाठी आता 12 चेंडूंच्या अखेरीस 16 धावांची गरज. हा 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 गोंधळ चेंडू काय डाईव्ह केली. चांगला प्रयत्नासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. निर्णय कसाही असो भाऊचा खूप चांगला प्रयत्न. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. कुठल्याच प्रकारे चेंडूला आपल्यापर्यंत पोहोचू न देण्याची वाट बघितली नाही भाऊने. डाईव्ह मारत झेप घेत चेंडूपर्यंत पोहोचला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे. पण एक चोरटी धाव घेण्यात तिथे यश मिळालंय. आता एकंदरीत जिंकण्यासाठी 11 चेंडूंच्या अखेरीस 15 धावांची गरज. पुढा सरसावत आसमंती फटका. मला वाटतं 2 ते 3 दिवसांनंतर आपल्याला पहिला चौकार टॅपच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. पहिला चौकार जोरदार टाळा झाला पाहिजे. 3 दिवसांमध्ये पहिला अबूच्या बॅट मध्ये एकदाच खरंच टाळा झाला पाहिजे. पहिला चौकार येतोय तो टॅप प्रतीचा. धाव संख्या जाऊन पोहोचले ती आता 18 धावावरती. क्या बात आहे. देर आहे दुरुस्त आहे. पहिला टॅप फटका, पहिला टॅप चौकार पाहायला मिळाला तिथे आपल्याला. जाऊन धडकलाय तो म्हणजे आपला लाडक्या कैलासवासी अनिल नरेश आमकर क्रीडांगणाच्या बॅनरवरती. गोंधळलेली गोलंदाजी, स्वर चेंडू, सातत्याने गोंधळलेली गोलंदाजी करतोय मोहन. थोडासा महागडा ठरतोय आपल्या संघासाठी. क्या बात आहे. मी उल्लेख केला होता की प्रतीक्षा नगर मधील फिरकी गोलंदाज, मातब्बार गोलंदाज आणि या चेंडूसाठी बाजी ढोलताशा पथकाकडून त्याला 201 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालेला आहे. धन्यवाद. क्या बात आहे. बॅट्समन बघत राहिला. दिल्लीमध्ये लँड करून चेंडू येऊन धडकला तो मुंबईमध्ये. दाखवून दिले चौकार लगावला होता आणि चौकाराचा त्यांनी समाचार घेतलाय की जरी तू चांगला फलंदाज असशील अबू, पण माझ्या समोर खेळताना तुला थोडासा संघर्ष करावा लागेल. अबूला पाठवलंय तंबूमध्ये आणि आतापर्यंत थोडासा महागडाचा ठरलाय मोहन. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतो ते. आतापर्यंत 201 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे मोहन. क्या बात आहे. आल्या आल्या सलाव याने घोषित क्षेत्रामध्ये चेंडू टोलावला. 2 धावा सुनिश्चित केला. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज.
क्या बात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे, पण सक्सेसफुली एक धाव कंप्लीट करून घेतली. या ज्या चोरट्या धावा असतात, जे चिकी रन्स असतात, जे चोरून चोरून धावा घेतात, ते तेच खेळाडू घेतात ज्यांनी लहानपणी चिंचा, बोरा आणि कैऱ्या चोरून चोरून खाल्लेल्या असतात. त्यांना माहिती आहे पकडण्याची भीती असते आणि इथे आउट होण्याची भीती आहे. पुढे सरसावत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पंच आपला निर्णय कळवतील. आपल्याला त्यांच्यावरती संकोच असेल तर आपण रिव्ह्यू देखील असेल नसेल ते कळवतील. रिव्ह्यू ऐकण्यात तेच कळवतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिथे. पंचांचा निर्णय आहे तो नो चेंडू, पण आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच येतात. तिसरे पंच बीसीसीआयचे मान्यता प्राप्त असलेले आपल्याला या सामन्यासाठी पंच लाभलेले आहेत, तर कोणताही तिथे आपण संकोच बाळगायचा नाहीये. साई श्रद्धा सर्वात ठेवला आहे, त्यांना नम्रतेची विनंती आहे. आज सकाळीच बांबूला धार कमबॅक केलं मोहनने. चांगली गोलंदाजी, थोडासा तिथे महागडा ठरला. आता जिंकण्यासाठी हॅलो, जिंकण्यासाठी 6 चेंडूंच्या अखेरीस 7 धावांची गरज. सहा चेंडूंच्या अखेरीस 7 धावांची गरज. पुढे सरसाळ मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गोंधळ. स्टॉप चांगला केला होता पण कलेक्ट करता आला नाही. आणि जे हे सामने आपण पाहतोय, तर काही कलाकार असतात, जे काही मेहनती कार्यकर्ते असतात, जे पडद्या मागून नेहमीच सहकार्य करत असतात आणि फील्डवरती उपस्थित असतात, ज्यांना थोडासा नेहमीच नावं त्यांची सांगण्यामध्ये मागेच ठेवतात स्वतःला. असे काही कार्यकर्ते मंडळाचे, ते म्हणजे ज्यांची धडाधडी आपण काल पण पाहिली, सिद्धू आणि राहुल पवार व सुरेश तन्नीर, अशा या कार्यकर्त्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आपण हे जे नियोजन पाहतोय गेले 1 महिना या सामन्यासाठी, या टुर्नामेंटसाठी नियोजन करतायत. प्रॉपर पंचांपासून ते संघांचे लॉट्स, ते धावपट्टी कशी असावी, स्क्रीनिंग कसं असावं, या सगळ्यांकडे बारकाईने लक्ष देणारे असे हे आपले कार्यकर्ते. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 धावा खर्च होता होता त्यांना एका धावेत रूपांतर केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते कैलास याने, कैलाससाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. काय क्षेत्ररक्षण केलं स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. खूपच दमदार असं क्षेत्ररक्षण कैलास. एक एक धाव, एक एक रन अपनी टीम के लिए बचा रहे हैं.
हॅलो हॅलो, क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण, काय झेप घेतली आहे, काय कलेक्शन आणि काय चेंडू लावलाय तो स्टंप्सला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच क्रिकेट रसिक असाल, खरंच क्रिकेट प्रेमी असाल, जर क्रिकेटवर प्रेम असेल तर या प्रयत्नांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. क्या बात आहे. कैलास, कैलास हा समोरच्या टीमसाठी खरंच खूप दणकट असा वॉल बनून उभा राहिलाय. यापूर्वी देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, रिव्ह्यूचा कॉल घेतलाय. नक्कीच आज आपण ही यंत्रणा आज इथे पाहतोय की कोणत्याच खेळाडू कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये म्हणून आज आपण ही टेक्नॉलॉजी इथे यूज करतोय. आणि नक्कीच आपले पंच सुशांतदा मन्यादा खरंच तत्पर आणि तेवढेच मातब्बर पंच आहेत. पण हॅलो हॅलो, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारचा खेळ तिथे पाहायला मिळतोय, खरं जोरदार टाळ्या आणि खरंच खूपच चांगलं. 2 धावांचं 0 धावामध्ये रूपांतर केलंय. गडी देखील आपल्या तंबूत परत पाठवलाय. पुढील फलंदाज आलाय, त्याचं नाव जाफरी. तर जाफरी आलाय नवीन बॅट्समन. आता जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. खरंच मान्यवरांना देखील हा रोमांचक सामना पाहायला मिळाला की एखाद्याचा पायगुण असतो की सामन्यामध्ये देखील रोमांच आपोआप येतो. तर 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कोण जिंकतंय? DWCC की प्रतीक्षा नगर फ्रेंड्स ग्रुप प्रतिष्ठान. हो हो, थांबून खेळलाय, डिक्लेअर झोन मध्ये ढकललाय. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता पण एक धाव जाऊन दिली. थोडीशी स्ट्रॅटेजी बघा. बोलतात ना की डोक्याचा वापर, डोक्यालिटीचा वापर करत एक धाव जाऊन दिली. हरकत नाहीये, जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता पण तो तिथे निष्फळ ठरला. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पुढे सरसाट मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. धनंजय दादा ठरलाय सरस, ज्याने 3 दिवस सातत्याने तो तिथे मेहनत करत होता, पंचांच्या भूमिकेत तिथे उपस्थित होता. आणि आपण जे युट्यूब वाहिनी पाहतो नॅशनल स्पोर्ट्स, या युट्यूब वाहिनीचे मालक खुद्द आता गोलंदाजी करतायत. एका चेंडूच्या अखेरीस जिंकण्यासाठी धावा हव्यात ते 4 हव्यात धावा. आता जोरात बॉल मार भावा. चला पाहूयात कुठे नेतोय हा सामना, कुठे नेऊन ठेवलाय सामना माझा. पाहायचं एका चेंडूच्या अखेरी 4 धावांची गरज. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक, आनंद आदन. इज ही एबल टू हिट द बाउंड्री और इजंट ही? लेट्स सी. हॅलो, आणि सहजरित्या आपल्या खिशात सामना टाकलाय तो म्हणजे प्रतीक्षा नगर फ्रेंड्स ग्रुप प्रतिष्ठान यांनी. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला होता की मान्यवरांनी आता